स्वर्गीय रामचंद्र गोपाल जोशी आणि स्वर्गीय अलका रामचंद्र जोशी यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्ताने आज या ठिकाणी या परिवाराने हरिकीर्तनाची सेवा आयोजित केली आहे। आजच्या या कीर्तनासाठी उपस्थित झालेले आहेत हरिभक्तपरायण जितेंद्रजी महाराज पाटील, जोग महाराज संस्था आळंदी यांची गोड अशी हरिकीर्तनाची सेवा होणार आहे। तरी सर्व ग्रामस्थ तसेच पाहुणे मंडळी सर्वांनी या कीर्तन मंडपात बसण्याची कृपा करावी। या ठिकाणी लगेच हरिकीर्तनाची सेवा सुरुवात होत आहे। हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि 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 जय जय राम हरि हरि जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय हरि 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 जय जय राम जय 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 राम हरि 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 जय हरि 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 जय जय राम कृष्ण हरे राम 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया,
निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपाती श्रवणी मकर कुंडले तळपाती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित 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 तुळसी पीतांबर आवडे निरंतर हिची ध्यान आवडे निरंतर हिची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गला कासे पीतांबर तुळसी हार गला कासे पीतांबर तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख कामने माझे हे सर्व सुख कामने माझे हे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गला कासे पीतांबर तुळसी हार गला कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान हेचे आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हर गला कासे पीतांबर तुळसी हार गला कासे पीतांबर थोडं इकडे हा आणि मोकळं करणं जरा जास्त ताकद काढावं लागतं. हॅलो 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 राम राम इफेक्ट चेंज कर जरा हॉल इफेक्ट. हॅलो राम हॅलो हॅलो थोडं फास्ट हॅलो 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 हॅलो
राम हॅलो 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल आवाज द्यायला थोडं श्री विठ्ठल आवाज द्या इको द्या नॉर्मल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ठीक हॅलो हॅलो राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम उठा जागे वारे आता उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चरणी ठेवा माता चुकवा व्यथा जन्माच्या चुकवा व्यथा जन्माच्या जन्माचा चुकवा व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन बंधु सोय रे पिशून बंधु रे पिशून सर्व मिथ्याये जाणून शरण रे घादेवासी सर्वमिथ्याये जाणून शरण रे घादेवासी माया विघ्ने भ्रमला करे माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे निखरे म्हणता माझे करे घेतो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल संपत्तीचे साचुकारे जाई आयुष्य जात आहे पहा आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा काल जपतसे महा स्वहिताचा घोर बहा ध्यानी रहा श्री हरीच्या सोयीताचा घोर ज्ञानी रहा हरीच्या संत चरणी भाव धरा चरणी भाव क्षण क्षणा नाम स्मरा नाम स्मरा मुक्ती सायोजतावरा मुक्ती सायोजनावरा हे जे करा बाबानो हे जे करा बाबानो हे जी करा बाबानो हे जी करा बाबा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन बंधु सोय रे पिशून बंधु रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गादेवासी सर्व मिथ्यायी दानो
विठोबार कुमाई 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 विठोबार उठा जागी वाणी आता आता उठा जागी वारे आता उठा जागे भारे आता उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता आता उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता भाविक स्मरण करा पंढरी नाता नाता स्मरण करा पंढरी नाता स्मरण करा पंढरी स्मरण करा पंढरी नाथा भावी चरणी देव माता माता भाव्य चरणी देवा माता भावे चरणी ठेवा माथा भावे चरणी ठेवा ठेवा माथा चुकवाव्या था जन्माच्या जन्माच्या चुकवाव्या जन्माच्या चुकवाव्या जन्माच्या जन्माच्या चुकवाव्या जन्माच्या धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन चुकवा व्यथा जन्माचा चुकवा व्यथा जन्माचा जन्माचा
चुकवा व्यथा जन्माच्या चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र धनदारा पुत्र जन बंधु सोय रे पिजुन पिजुन बंधु सोय रे बंधु सोय रे पिजुन बंधु सोय रे पिशु बंधु सोय रे पिशुन सर्व विद्यायी जानो न जानो सर्व विद्यायी जानो सर्व मिथ्याये जानो सर्व मिथ्याये जानो शरण रिगा देवासे शरण रिगा शरण रिगा देवा शरण रिगा देवासे शरण रिगा देवासी देवासी
विठ्ठला
उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्याये जाणून शरण रिगा देवाजी माया विगणे भ्रमला खरी म्हणता मी माझे निघरे हेतू संपत्तीचे वारे साचोकारे जाईल आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या संत चरणी भावधरा क्षण क्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापांनो धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्याई जाणून शरण रिगा देवासी विष्णुदास विनविनामा बोलू नका भव कामा धरा अंतरी निज प्रेमा न चुका नेमा हरिभक्ती धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्याई जाणून शरण रिगा देवासी विढाला विढाला महायोग पिटे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरारथावतारं कलांकांकतेजोदिकामोदि वक्त्रं खलाणीशवादापनोदार्ह दक्षं समाधिस्तमरतिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वचनैक कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावी जवळी श्रीनारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यंधकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरन्तं विठाला 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 उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्याई जाणून शरण रिगा देवासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता गायला गेलेला अभंग भगवान पंढरीनाथाचे लढीवळ असणारे भक्त संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या अभंग गाथेतील 6 चरणांचा अभंग असून हा अभंग काकडा या प्रकरणातील आहे. आजच्या अभंगामध्ये श्री नामदेव महाराज हे तुम्हा आम्हाला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी उठवतात, तुम्हा आम्हाला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जागवतात. विठाला विठाला अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी वक्त्याचे एक आद्य कर्तव्य आहे. आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्ताने कोणत्या कारणाने उपस्थित झालो आहोत, एकत्रित आलो आहोत याविषयी 2 शब्द विवेचन करणं, चिंतन मांडणं. आपणा सर्वांस ज्ञात अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबराय वैराग्य तपतीर्थ तेजवलय तुकोबराय आणि समस्त ग्रामस्थ मंडळ भादवड
या भादवड गावातील आपल्या सर्वांचे परिचित असणारे स्वर्गीय रामचंद्र गोपाळ जोशी आणि स्वर्गीय अलका रामचंद्र जोशी हे दोघेही उभयता अगदी 10 दिवसाच्या कालावधीमध्ये हे मृत्यूलोक सोडून देवलोकी गेलेले आहेत आणि त्यांच्या पश्चात काहीतरी भगवत नामचिंतन व्हावं या अनुषंगाने त्यांचं आज 5वं पुण्यस्मरण आणि त्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्ताने माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे ज्यांच्याकरवी सेवा प्राप्त झाली ते आमचे परमार्थ स्नेही असणारे आमचे गोरखनाथ दादा म्हात्रे आणि यांच्याकडून ही सेवा मला प्राप्त झालेली आणि त्यांचा मुलगा रितेश जोशी यांच्याकडून ही सेवा मला प्राप्त झालेली. भगवान श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं तुम्ही आम्ही मिळून या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज त्यांच्या मस्तकावरून आईचंही आशीर्वादाचं छत्र हरवलेलं आहे आणि वडिलांचं सुद्धा आशीर्वादाचं छत्र हरवलेलं आहे आणि अगदी 10 दिवसाच्या कालावधीमध्ये दोघांचंही जाणं होतं. मुलासाठी त्या मुलींसाठी किती हे दुःखद वातावरण आहे हे ज्यांच्या नशिबामध्ये आले त्यांनाच माहिती. आपण फक्त ते पाहतो, आपण फक्त ते ऐकतो, पण ज्यावेळेस ते आपल्यावर येतं त्यावेळेस त्याचं दुःख कळत असतं. अतिशय दुःखद घटना आहे आणि हे दुःख पचवण्याची शक्ती भगवान परमात्मा त्यांना निश्चित देवो ही भगवंताकडे प्रार्थना करू. आज आई वडिलांचं पुण्यस्मरण. शास्त्र सांगते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल, फक्त एक आई वडिलांची सेवा करा. बाकी जीवनात काही नाही केलं तरी चालेल. विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय भावार्थ दीपिकानम ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतायत. विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतायत सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोण कीजे. ज्ञानोबाराय म्हणतात सकळ तीर्थाची धुरे, सर्व तीर्थांच्या पुण्याचा साठा कुठं असेल तर एक आई वडिलांच्या चरणावर आहे असं सांगतात. आपल्या शरीरावर एकूण 3.5 कोटी रोम आहेत, केस आहेत. जेवढे आपल्या शरीरावर रोम केस त्या प्रत्येक रोमाच्या मुळाशी एक एक पाप वसलेला आहे. म्हणजे 3.5 कोटी रोम आहेत तर आपल्या शरीरामध्ये 3.5 कोटी पाप सुद्धा आहेत. मग हे 3.5 कोटी पाप जर आपल्याला धुवायचे असतील, नष्ट करायचे असतील तर या मृत्यूलोकामध्ये एकूण 3.5 कोटी तीर्थ आहेत. त्या 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान करायचं आणि एक 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 पाप आपण नष्ट करायचा. बघा 3.5 कोटी रोम आपल्या शरीरावर आहेत. माझं तुम्हाला खरं वाटत नसेल तर घरी जाऊन मोजून पहा. 3.5 कोटी रोम आपल्या शरीरावर, तेवढेच आपल्या शरीरामध्ये पाप आणि तेवढेच या मृत्यूलोकामध्ये तीर्थ. आता ऐका, 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान करायचंय आणि आपल्या जीवनातील पाप आपल्याला नष्ट करायचे आहेत. खरं सांगा, एक 4 धाम यात्रा करायला गेल्यानंतर अंदाजे किती दिवस लागतात? अंदाजे 21-22 दिवस जातात. एक 4 धाम यात्रा करायचे तर 21-22 दिवस जातात. 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान करायचे अंदाजे किती वर्ष लागतील? अहो संपूर्ण आयुष्य निघून जाईल पण 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान करता येणार नाही. पण विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात काही 3.5 कोटी तीर्थामध्ये जाऊन स्नान करायची तुम्हाला आवश्यकता नाही. मग एकच काम करा, दररोज आई वडिलांचं दर्शन घ्या आणि दररोज आई वडिलांचं दर्शन घेतल्यानंतर त्या आई वडिलांच्या चरणाशीच काय तर सकळ तीर्थांचं पुण्य आहे. विठ्ठला विठ्ठला शास्त्र सुद्धा आपल्याला तेच सांगतंय. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. शास्त्र असं नाही म्हणत अतिथी देव भव, आचार्य देव भव आणि नंतर आई वडील नाही, अगोदर मातृदेव भव, पितृदेव भव. पण आता ऐका, मातृदेव भव, पितृदेव भव या शब्दाचा नेमका अर्थ काय तर मातृदेव भव म्हणजे आपण अर्थ करतो आई हेच देव आहेत, वडील हेच देव आहेत, पण त्याचा अर्थ तसा नाही. मातृदेव भव, पितृदेव भव म्हणजे आई देव आहे,
वडील देव आहे असा त्याचा अर्थ होत नाही. भव धातू आहे तिथे, भव भवती म्हणजे याचा अर्थ असा आहे, तू आईला देव मानणारा हो, तू बापाला देव मानणारा हो. विठाला 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 विठाला. कारण जीवनामध्ये एक आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असेल तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची काही एक कमतरता भासत नाही. एक वाक्य सांगतो, देवाची सेवा केल्यानंतर तुम्हाला आई वडील मिळतीलच हे काही सांगता येत नाही. वाक्य पुन्हा ऐका, देवाची सेवा केल्यानंतर तुम्हाला आई वडील मिळतीलच हे काही सांगता येत नाही, परंतु आई वडिलांची सेवा केल्यानंतर देव मिळाल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्यांची सेवा करायची, म्हणून सेवा करायची. आणि जीवनामध्ये सर्वच संत शास्त्र सुद्धा आपल्याला हे सांगते, तुम्ही आई वडिलांची सेवा करा. आणि कीर्तनामधून आई वडिलांची सेवा करा असं सध्या कीर्तनकारांना सांगावं लागतं. याच्यापेक्षा हिंदू धर्म संस्कृतीचा अजून दुर्दैवती कोणतं? आई वडिलांची सेवा करा असं कीर्तनामधून लोकांना सांगावं. आई वडिलांची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्या आई वडिलांची सेवा आपण करू नये किंवा एखाद्याने करायला सांगावं. आई वडिलांची सेवा निश्चित केली पाहिजे. आई वडिलांची सेवा करत असताना तन मन धनाने सर्व पद्धतीने आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. कारण जगाच्या पाठीवर आपल्यावर आई वडिलांचे फार मोठे उपकार आहेत आणि त्या उपकारातून आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असेल तर आपण आई वडिलांची निश्चित सेवा केली पाहिजे. बरं, सेवा करत असताना गावोगावी कीर्तनाला गेलो की आम्हाला परिस्थिती अशी पाहायला मिळते, आई वडिलांना जर 2 मुलं असतील तर त्या 2 मुलांमध्ये वाटण्या राहतात. एका मुलाकडे बाप राहतो आणि एका मुलाकडे आई राहते. बरं, त्याच्यात एवढी गमक राहते, ज्याच्याकडे आई आहे त्या सुनबाईने जर इकडल्या सुनबाईच्या जवळ असणारा जो बाप आहे त्याला जर चहा दिला, त्याने तो पिला, तर पुन्हा ही म्हणते त्यांचा चहा तू पिलाच कसा काय? विठाला विठाला विठाला. अहो, आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं करत असताना कधी असं केलं का, तू एका मुलाला सांभाळ, मी एका मुलाला सांभाळतो, झालं असं कधी? अहो, एकत्र पद्धतीने ते राहून त्यांनी तुमचा आमचा सांभाळ केला. आज आपण कुठे मोठं झालो, आज आपलं कुठे लग्न झालं म्हणून आई वडिलांच्या वाटण्या करतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सगळेच संत म्हणतात आई वडिलांची आपल्याकडे निश्चित सेवा घडली पाहिजे. एक प्रमाण सांगतो ऐका. संतांना उपमा द्यायची, आता नेमकी कोणती उपमा देऊ हे जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षात आलं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला, आता संतांना उपमा द्यायची, उपमा देऊ कोणाची? जगद्गुरु तुकोबारायांनी सगळे उदाहरण समोर ठेवले आणि सगळे उदाहरण समोर ठेवल्यानंतर तुकोबारायांना त्याच्यामध्ये काहीतरी अवगुण सापडला, काहीतरी दोष सापडला. मग जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला, संतांना उपमा द्यायचे, आता संतांना नेमकी कोणती उपमा देऊ? आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी संतांना उपमा दिली आई बापाची. तुम्ही जनता माय बाबा गोवावंता, तुम्ही जनता माय बाबा गोवावंता, तुम्ही संता माय बाबा गोवावंता, तुम्ही संत माया माय बाबा गोवावंता, कायमी पतिता कीर्तिमान अवतार धरया अवतार धरया एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आता तुम्हाला सांगतो का टाळी वाजवायची ऐका. हे प्रमाणच असे महाराज, तुम्ही कोणताही गाथा उघडा,
कोणतीही मालिका उघडा, नाही तर युट्यूबला कुठेही सर्च करा, गुगलला हा अभंग काढा. हा अभंग काढल्यानंतर हा अभंग लिहित असताना जगद्गुरु तुकोबाराने असा लिहिला, तुम्ही शब्द वेगळा आहे, संत शब्द वेगळा आहे, आणि जो मायबाप शब्द या अभंगातला आहे ना, कोणताही गाथा उघडून पहा, तो मायबाप शब्द असा जोडू नये महाराज, जोडू नये. मायबाप शब्द एकत्र लिहिलेले आहे, म्हणून ते प्रमाण म्हणत असताना तसंच म्हटलं पाहिजे आणि त्यांनी चाल तशीच रावली. तुम्ही संत मायबाप कृपावंत, हा मायबाप शब्द जर जगद्गुरु तुकोबारांनी जोडून लिहिलेला आहे, याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारांना तुम्हा आम्हाला सांगायचंय, बाबांनो आई वडिलांचा सांभाळ ते एकत्र असतील आणि एकत्र ठेवूनच त्यांचा सांभाळ करा. विठाला 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 विठाला. आणि म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर त्या आई वडिलांचा सांभाळ आपल्याकडनं घडला पाहिजे. गावोगावी कीर्तनाला गेलो की 4 मुलं असतील तर त्या 4 मुलांमध्ये वाटण्या राहतात. 8 दिवस एका मुलाने जेवायला द्यायचं, 8 दिवस एका मुलाने जेवायला द्यायचं, 8 दिवस एका मुलाने जेवायला द्यायचं, 8 दिवस एका मुलाने जेवायला द्यायचं. 8 दिवस 4 मुलं आई वडिलांना जेवायला देतात. चांगला उपक्रम आहे. आई वडिलांना 8 दिवसांनी वेगळ्या घरचं जेवायला मिळते. पण इथे एक शंका उत्पन्न होते, प्रश्न निर्माण होतो, 8 दिवस आई वडील जेवतील वेगवेगळ्या घरचं, पण 31वा महिना आल्यानंतर 1 दिवस आई वडिलांनी जेवायचं कुठं? विठाला विठाला. म्हणून आज हे दोघी इथून निघून गेलेले आहेत, पण त्यांच्या मुलांनी या ठिकाणी काहीतरी आई वडिलांच्या पश्चात आपल्याकडनं भगवत नामचिंतन व्हावं म्हणून पिंडदान असेल, वस्त्रदान असेल, अन्नदान असेल आणि ज्ञानदान असेल, या गोष्टींचं या ठिकाणी आयोजन केलं. पुन्हा पुन्हा त्या मुलांना द्यावे तितके धन्यवाद थोडे, आणि कीर्तन वाघपुष्प सेवेला प्रारंभ करतो. विठाला विठाला आज नामदेव महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. नामदेव महाराज आजच्या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी उठवतात, तुम्हा आम्हाला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जागवतात. हा अभंग काकडा या प्रकरणातील आहे. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनात जेवढा आनंद नाही, वारकरी संप्रदायात प्रवचनात जेवढा आनंद नाही, वारकरी संप्रदायात हरिपाठात जेवढा आनंद नाही, वारकरी संप्रदायात भजनात जेवढा आनंद नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद या काकड्यामध्ये महाराज. पण नेमकं असं आहे, त्या काकड्याशी आपलं नेमकं वाकडं राहतं, काकड्याशी नेमकं वाकडं राहतं. पण एक सकाळचा काकडा केला की जीवनामध्ये जी प्रसन्नता राहते दिवसभराची, ती काही वेगळीच असते महाराज. पण त्या काकड्याला सगळे जण उठतील असं काही सांगता येत नाही. मी थोडं उदाहरणाच्या साहाय्याने तुम्हाला पटवून देतो, ऐका. मुंबईवरून 4 वाजता पहाटे तुमची जर फ्लाईट असेल, विमानाने तुम्हाला प्रवास करायचा असेल, मुंबईवरून 4 वाजता तुमचं विमान आहे, अंदाजे तुम्हाला एअरपोर्टला पोहोचायला किती वाजता लागेल बरं? अंदाजे बोला ना. हा, कमीत कमी 1-2 तास. म्हणजे 4ला जर विमान आहे तर 2ला तुम्ही तिथं पोहोचले पाहिजेत, बरोबर आहे. आता भादवड मधून एअरपोर्टला पोहोचायचं किती वाजता? 2 वाजता. 4चं विमान आहे, तर अंदाजे तुम्हाला किती वाजता उठावं लागेल? किती वाजता उठावं लागेल अंदाजे? इथून 1 तास लागेल का एअरपोर्टला जायला? बरं 1 तास लागेल एअरपोर्टला जायला. बरं 1 तास जर एअरपोर्टला जायला लागतंय, बरोबर आहे, तर तुमची तयारी व्हायला किती वेळ? कमीत कमी तुम्हाला 12ला उठावं लागेल, 1ला घर सोडावं लागेल, बरोबर आहे. जर 4 वाजता विमानात मध्ये तुम्हाला बसायचंय, 2 वाजता तुम्हाला तिथे पोहोचायचंय एअरपोर्टला, त्याच्यासाठी तुम्हाला 1 वाजता घर सोडावं लागणार आहे आणि तयारी करण्यासाठी तुम्हाला 12 वाजता उठावं लागणार आहे, बरोबर आहे. जर विमान तुम्हाला धरायचे, विमान जर पकडायचे, विमानामध्ये जर बसायचे, तर तुम्हाला 4 वाजता एअरपोर्टला पोहोचायचे. मग काकड्याला 4:30ला जरी चालू केला तरी का म्हणावं लागतं एवढ्या लवकर का चालू केला? विठाला विठाला. कारण त्या काकड्याशीच नेमकं आपलं वाकडं राहतं. पण या काकडामध्ये नामदेव महाराज
तुम्हा आम्हाला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जागवतात, कर्तव्याच्या ठिकाणी उठवतात. तसं पाहायला गेलं तर संत मंडळी कोणाकोणाला जागवतात असा जर प्रश्न उत्पन्न केला तर वासुदेवामध्ये एक प्रमाण आलेले, ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तिही केले दान, तुका म्हणे दुबळी कोण कोण गेली वासुदेवासी विसरुनिया. वासुदेवासी विसरुनिया गेले, ऐसी ती दुबळी कोण कोण, ऐसे जागविले अवघे जन. अवघ्या जनांना संत मंडळींनी जागवलं. पण आज काकडा प्रकरणातील अभंग असल्या कारणामुळे या काकड्यामध्ये संत मंडळींनी नेमकं कोणाला जागवलं याचा विचार करू. नंबर 1, संतांनी काकड्यामध्ये पांडुरंगाला देवाला जागवलं. नंबर 2, संतांनी काकड्यामध्ये साधक नाम जिज्ञासूंना जागवलं. आणि नंबर 3, संतांनी काकड्यामध्ये तुम्हा आम्हाला जागवलं. नंबर 1, संतांनी काकड्यामध्ये पांडुरंगाला जागवलं. समयो पातला, देवा पांडुरंगा उठा, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरळे निद्रेची वेळा. देवा उठा पांडुरंगा उठा. पण देव काही उठायला तयार नाहीत. संत मंडळींनी सांगितलं, अहो देवा उठा ना. पहा पहा पहा, तिथपासून वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवाराची मांदी, सुरवाराची मांदी उभे जोडोनी हात. हे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवाराची मांदी, सुरवाराची मांदी उभे जोडोनी हात. अहो देहा पहा, तिथपासून इथपर्यंत भाविकांची रांग लागलेली हात जोडून, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मादी उभे जोडून आता देवा उठा ना. देवाला संत मंडळी उठवतात, देव उठत नाहीत. सांगतात भाविकांची रांग लागलेली तरी देव उठत नाहीत. मग संत मंडळी आईसाहेबांच्या जवळ जातात आणि आईसाहेबांना सांगतात, राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेज हलवून जागे करा देवराया. संत मंडळी काकड्यामध्ये देवाला जागवतात. नंबर 2, संत मंडळी काकड्यामध्ये साधक नाम जिज्ञासूंना जागवला. उठा उठा साधू संत, साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. साधू संत साधक नाम जिज्ञासूंना जागवतात. आणि नंबर 3, संत मंडळी काकड्यामध्ये तुम्हा आम्हाला जागवतात अभंगाच्या पहिल्या चरणात. उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा वाचा, भावे चरणी ठेवा वाचा, न चुकव्याता जन्माचा, चुकवाव्याता जन्माचा, चुकवाव्याता जन्माचा, चुकवाव्याता जन्माचा. संत मंडळी काकड्यामध्ये तुम्हा आम्हाला जागवतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. नामदेव महाराज म्हणतात, उठा जागे व्हारे आता. आता उठा जागे व्हारे नामदेव महाराज तुम्हा आम्हाला म्हणतायत. आणि उठा जागे व्हारे नामदेव महाराज आम्हाला का सांगतायत? अहो जर आम्ही उठलेले नसतो, आम्ही जर जागे नसतो तर तुमच्या कीर्तनामध्ये येऊन बसलो असतो का? ज्या अर्थी आम्ही झोपेतून उठलेलो आहोत, ज्या अर्थी आम्ही झोपेतून जागले आहोत, त्या अर्थी म्हणूनच तर आम्ही कीर्तनामध्ये येऊन बसलेलो आहेत ना. पण नामदेव महाराजांना असं नाही सांगायचं तुम्ही झोपेतून उठा, तुम्ही झोपेतून जागे व्हा, अजिबात सांगायचं नाही. मग नामदेव महाराजांना हे सांगायचे, तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या ठिकाणी जागा, तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या ठिकाणी उठा. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, उठा जागे भारे
आणि पुढचा शब्द वापरला आता. हा आता शब्द का वापरला असावा? ऐका, आता शब्दाचा 2 प्रकारात अर्थ होतो. आता हा शब्द कधी भूतकाळातही मोडत नाही, आता हा शब्द कधी भविष्य काळातही मोडत नाही, आता शब्द वर्तमान काळामध्ये मोडतो. मग या आता शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा? तर आता शब्दाचा 2 प्रकारात आपण अर्थ पाहू. नंबर 1, आता शब्दाचा अर्थ तुम्हाला मनुष्य देह मिळण्याच्या अगोदर, ऐका बरं का, तुम्हाला मनुष्य देह मिळण्याच्या अगोदर कोणता जन्म होता माहिती नाही. माकडाचा होता, कुत्र्याचा होता, लांडग्याचा होता का 2 तोंड्या मोंडाल सापाचा होता माहिती नाही. तुम्हाला मनुष्य देह मिळण्याच्या अगोदर कोणता जन्म होता आम्हाला माहिती नाही. पण आता तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला, मग आता तुम्ही पांडुरंगाचं भजन करा, तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या ठिकाणी जागा. असा पहिला अर्थ घ्यायचा. दुसरा अर्थ असा घ्यायचा, तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला, पण काही लोक म्हणतात महाराज आता भजन करणार नाही आम्ही, अजून काही दिवस जाऊ द्या, मग आम्ही भजनाला सुरुवात करू, मग आम्ही परमार्थ करू, मग आम्ही वारी करू, मग आम्ही साधना करू. महाराज सांगतात तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला, पण तुम्ही कधी मरणार आहेत माहिती तुम्हाला? अहो, कपातला चहा कपात, बशीतला चहा बशीत केलं की गेला माणूस. सांगता येत नाही माणसाला कधी मरणे. म्हणून महाराज सांगतात एक काम करा, तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला, आता लगेच भजनाला सुरुवात करा. विठाला विठाला म्हणून नामदेव महाराज म्हणतात उठा जागे वारे आता. ठीक आहे, तुम्ही सांगताय कर्तव्याच्या ठिकाणी जागा, कर्तव्याच्या ठिकाणी उठा, आता लगेच सुरुवात करू महाराज. पण नेमकं आम्हाला करायचं काय? महाराज सांगतात स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. आता हा भावे शब्द आहे, दोन्हीकडे लावायचे बरं का. स्मरण करा पंढरीनाथा भावे आणि चरणी माथा ठेवा भावे. त्या पंढरीनाथातच तुम्हाला स्मरण करायचंय, पण स्मरण करत असताना नुसतं स्मरण करू नका, जरा भावनेने स्मरण करा. त्या पंढरीनाथाच्या चरणावर तुम्हाला माथा ठेवायचा आहे, नुसता माथा ठेवू नका, मग जरा भावनेने त्या पंढरीनाथाच्या चरणावर माथा ठेवा. महाराज ठीक आहे, तुम्ही सांगताय पंढरीनाथाचं स्मरण करा, त्याच्या चरणावर माथा ठेवा, आता तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या ठिकाणी जागा मान्य आम्हाला. पण का हो, याच्यापासून आम्हाला फायदा काय? फायदा नामदेव महाराज सांगतात चुकवा व्यथा जन्माच्या. जन्माच्या व्यथा या सगळ्या गोष्टींनी चुकवता येतात. आता जन्माच्या व्यथा चुकवायचेत बरोबर आहे, पण महाराज जन्माच्या व्यथा चुकवण्याच्या अगोदर जन्माला यावं लागेल ना. मग माणसाला जन्माला काय यावं लागतं, त्याची कारण मीमांसा काय? तर माणसाला जन्माला अनेक कारणांनी यावं लागतं, त्याच्यातील फक्त वेळेअभावी 2 कारणं सांगतो. नंबर 1, माणसाला जन्माला काय यावं लागतं, तर माणसाला जन्माला येण्याचं पहिलं कारण आहे, जोपर्यंत आपलं कर्म शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला जन्माला यावं लागतं. आणि नंबर 2, कीर्तनामध्ये बसल्या बसल्या आपण का जर बडबड करत असू तर आपल्याला जन्माला यावं लागतं. माझ्याकडे दोन्ही प्रमाण आहेत. नंबर 1, कीर्तनामध्ये बसल्या बसल्या जन्माला बडबड केली तर आपल्याला जन्माला यावं लागतं. तुकोबऱ्यांचं प्रमाणे कीर्तनी बडबड करील जो कोणी, 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 बेडुका होऊन येईल जन्मा, बेडुका होऊन येईल जन्मा, बेडुका होऊन येईल जन्मा. काय म्हणतात तुकोबारे? कीर्तनामध्ये बसल्या बसल्या बडबड केली की आपल्याला पुढच्या जन्मामध्ये यावं लागणार. आणि पुढचा जन्म कोणता? कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा. त्याला पुढचा जन्म बेडकाचा आहे, बेडकाचा. आणि बेडूक म्हणून जन्माला आला, त्याची पुन्हा इच्छा झाली चला आता कीर्तनाला जाऊ, तर तो तसा येणार नाही, मग ड्रॉ करतच येईल. बघा विठाला विठाला जन्माला येण्याचं पहिलं कारण आहे, कीर्तनामध्ये बसल्या बसल्या बडबड केली तर जन्माला यावं लागतं. नंबर 2, जोपर्यंत आपलं कर्म शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला जन्माला यावंच लागतं. आगा कर्मी जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एक. आपल्याला
जन्माला यावं लागतं जोपर्यंत आपलं कर्म शिल्लक आहे. महाराज जन्माला यावं लागतं 2 कारणांमुळे, बरोबर आहे. पण आता आम्हाला जन्म मरण नकोय. जन्म मरण आम्हाला चुकवायचंय. मग जन्म मरण चुकवायचं आहे तर त्याची काही कारण मीमांसा आहे का? महाराज सांगतात त्याची अनेक कारण मीमांसा आहेत, पण वेळेअभावी 2च सांगतो म्हटले. नंबर 1, भगवंताचं अपरोक्षत्वाने दर्शन झालं की जन्म मरण चुकवता येतं. आणि नंबर 2, भगवंताचं नामचिंतन केलं की जन्म मरण चुकवता येतं. नंबर 1, भगवंताचं अपरोक्षत्वाने दर्शन झालं की जन्म मरण चुकवता येतं. तुकोबारे नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात, बरवा फळला शकुन अवघा निवारिला सीन, तुमचे झालिया दर्शन जन्म मरण नाही आता. एकदा का भगवंताचं अपरोक्षत्वाने दर्शन झालं की जन्म मरण चुकवता येतं. आणि नंबर 2, भगवंताचं नामचिंतन केलं की जन्म मरण चुकवता येतं. सोडविला यमापासून, हे सोडविला यमापासून, निया सोडविला यमापासून, पासूनिया सोडविला यमापासून. हे करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविला यमापासून, सोडविला यमापासून. तुम्ही हौद खोदलं खरं, पण बाजूवाल्याच्या शेतात. विठाला विठाला ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता खंडे जन्म, 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 उच्चारिता खंडे जन्म. जन्माला यावं लागतं 2 कारणांमुळे. आपलं कर्म जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत जन्माला यावं लागतं. कीर्तनामध्ये बसल्या बसल्या आपण बडबड केली की आपल्याला जन्माला यावं लागतं. बरं, जन्म मरण चुकवायचंय, काय कारण मीमांसा? त्याची 2 कारण मीमांसा सांगितली. नंबर 1, जन्म मरण कशाने चुकवता येतं? भगवंताचं अपरोक्षत्वाने दर्शन झालं की जन्म मरण चुकवता येतं. आणि नंबर 2, भगवंताचं नामचिंतन केलं की जन्म मरण चुकवता येतं. पण महाराज आम्हाला जन्म मरण चुकवायचंच नाही. आता का चुकवायचं नाही? आमच्याकडे भरपूर श्रीमंती, भरपूर धन आहे, इष्ट मित्र स्वजन सखे नातेवाईक आई वडील मुलं पत्नी सगळं आमच्याकडे उत्तम चालू आहे. संसारामध्ये आमच्याला सुख प्राप्त आहे. मग आता आम्ही जन्म मरण का चुकवावं? नामदेव महाराज सांगतात, तुम्ही ज्याला सुखमय म्हणता ते धन दारा पुत्र जन हे सगळं कसं आहे? मिथ्या आहे. पिशून आहे अभंगाच्या 2ऱ्या चरणात. धनदार पुत्र जानो, पुत्र ते धन दारा पुत्र जन
बंधू सोय रे हे सगळं कसे पिशून आहे. पिशून शब्दाचा अर्थ होतो त्रासदायक. नंबर 1 नामदेव महाराज म्हणतात धन धन ज्याला आपण पैसा म्हणतो तो पैसा सुखमय आहे. धन आपल्याला सुख देणार आहे. महाराज तेवढ्यापुरतं वाटतंय धन मिळावं पण धन हा त्रासदायक आहे. किती त्रासदायक आहे. आणि सांगणारे कोण आहेत बघा नामदेव महाराज. नामदेव महाराज तुम्हाला आम्हाला सांगतायत की धन त्रासदायक आहे. नामदेवरायांच्या काळामध्ये एक परिसा भागवत म्हणून होते. रुक्मिणी आई साहेबांची फार सेवा करत होते. इतकी सेवा केली की त्या परिसा भागवताला रुक्मिणी आई साहेब प्रसन्न झाल्या आणि एक परीस दिलं. परीस माहिती आहे तुम्हाला. लोखंडाला लावलं की ज्याचं सोनं होतंय त्याला परीस म्हणतात. बरोबर का नाही हो. परीसाला जर लोखंडाला लावलं तर लोखंडाचं सोनं होतं असं त्याचा अर्थ आहे. हातोडी दाखवू नका. विठ्ठल विठ्ठल लोखंडाला लावलं की लोखंडाचं सोनं होतं त्याला परीस म्हणतात. ते परीस रुक्मिणी आई साहेबांनी परिसा भागवताला दिलं म्हणून त्यांचं नाव पडलं परिसा भागवत. आणि त्याच काळामध्ये नामदेव महाराज सुद्धा होते. नामदेव महाराजांची घरची परिस्थिती गरीब. त्या परिसा भागवताने ते परीस घेतलं आपल्या घरी नेलं. बायकोला सांगितलं हे परीस आहे. लोखंडाला लावलं की लोखंडाचं सोनं होतं म्हटले. असं हो म्हटले. तिने थोडं लोखंडाला लावून बघितलं तर खरंच सोनं झालं. तिच्याकडे ते परीस ठेवलं. परिसा भागवत आपले नामचिंतनामध्ये. आता नामदेवराय सुद्धा सकाळी उठले स्नान संध्या झाली की भगवंताच्या राऊळामध्ये जायचं. जेवढं भजन करता येईल तेवढं करायचं आणि दुपारी भूक लागली की पुन्हा घरी यायचं. जेवण झालं की पुन्हा मंदिरामध्ये. दिवसभर एवढाच काम नामदेव महाराजांना, बाकी काही नाही. आणि नामदेवरायांच्या घरची जर परिस्थिती पाहायला गेलो तर 14 माणसं होती नामदेवरायांच्या घरी. किती 14 माणसं घरी होती. परंतु नामदेव महाराजांचे वडील दामासाठी फक्त एकच कमवायचे, बाकी सगळे बसून खायचे. अशी नामदेव महाराजांच्या घरची परिस्थिती. आणि त्या परिसा भागवताच्या बायकोच्या जवळ परिसा भागवताने ते परीस दिलं. तिने ते जवळ ठेवलं. त्या परिसा भागवताची बायको आणि नामदेव महाराजांची बायको दोघे मैत्रिणी. त्या परिसा भागवताच्या बायकोने विचार केला हे परीस आपण नामदेव महाराजांच्या बायकोला देऊ. आपली ती मैत्रीण आहे, घरची परिस्थिती गरीब आहे. तिला सांगू बाई 2 दिवस तुझ्या जवळ ठेव, काय तुला सोनं करायचं तेवढं करून घ्या आणि पुन्हा माझं मला परत दे. म्हणून ती नामदेव महाराजांच्या घरी गेली. नामदेव महाराजांच्या बायकोच्या जवळ ते परीस दिलं. आणि परीस दिल्यानंतर सांगितलं हे परीस आहे. लोखंडाला लावलं की लोखंडाचं सोनं होतं. तिने थोडी चाचणी केली. थोडंसं लोखंड होतं त्याला ते परीस लावलं, सोनं झालं महाराज. तिने ते परीस तसंच ठेवलं आणि तेच सोनं घेऊन सोनाराकडे गेली. ते सोनं मोडलं. तिथून पैसे घेतले, किराणा मालाच्या दुकानामध्ये गेली. तिथून किराणा सामान आणला आणि घरी पुरणपोळीचा त्या दिवशी बेत केला. पुरणपोळीचं जेवण केलं. आता पुरणपोळीचं जेवण केल्यानंतर नामदेव महाराज दुपारी भजन संपलं आणि घरी जेवायला आले. बरं, जेवायला आल्यानंतर 2 पायऱ्या चढले आणि पायरीवरच वास आला भजे तळण्याचा. नामदेव महाराजांनी विचार केला आज घरातून भजे तळण्याचा वास येतोय म्हणजे आपलं घर नसलं पाहिजे, कारण कधीच भजे तळण्याचा वास नाही. याचा अर्थ हे घर दुसरं कोणाचं ते असलं पाहिजे. पुन्हा 2 पायऱ्या उतरल्या. समोर पाहिलं तर आपलंच घर आहे. म्हणून पुन्हा घरामध्ये गेले आणि घरामध्ये गेल्यानंतर नामदेव महाराजांच्या बायकोने सुंदर अशा प्रकारे पुरणपोळीचा बेत केले आणि भजे तळायला सुरुवात आहे. नामदेव महाराजांनी विचारलं का ग बाई आज घरामध्ये पुरणपोळीचा बेत केलेला आहे, भजी तळते, एवढा पैसा तू आणला कुठून? नामदेव महाराजांच्या बायकोनी सगळी काही परिस्थिती सांगितली. नामदेव महाराजांनी जेवढं काही स्वयंपाक बनवलेला होता तो सगळा स्वयंपाक उचलला आणि वाळवंटामध्ये जाऊन वारकऱ्यांना वाटून टाकला. पुन्हा घरी आले आणि नामदेव महाराजांच्या बायकोला नामदेव महाराजांनी सांगितलं ऐक म्हटले जे आपण कमवलं नाही तो आपल्याला खाण्याचा अधिकार नाही म्हटले. साखर वाचून नखा हे देवेतन नखाये देवेतन नखाये देवेतन साखरी वाचून
चाकरी वाचूनी न खाये ते वेतन. चाकरी वाचून काही खाऊ नये महाराज, काहीतरी काम करायचं आणि मग खायचं. नामदेव महाराजांनी सांगितलं जे आपण कमावलंच नाही ते आपल्याला खाण्याचा अधिकार नाही. आणि म्हटले कुठं परीस आहे तो दे जरा. परीस नामदेव महाराजांच्या बायको नामदेव महाराजांजवळ दिला. नामदेव महाराजांनी तोच परीस घेतला आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिला. आता 2 दिवसानंतर परीसा भागवताची बायको परीस मागायला आली आणि सांगितलं का ग मी तुला 2 दिवसापूर्वी परीस दिला होता, दे माझं मला परीस. नामदेव महाराजांच्या बायकोने सांगितलं बाई तू परीस मला दिलं होतं बरोबर आहे, पण हे परीस मी यांना दाखवलं, यांनी चंद्रभागेमध्ये फेकून दिला. तिने जो पदर खोचला, काय चाललंय बरं तिकडं, हा, तिने पदर घेतला आपल्या कमरेला खोचला आणि कमरेला खोचल्यानंतर नामदेव महाराजांच्या बायकोशी भांडायला लागली. आता महिलांचा हरिपाठ चालू झाला की त्याला ज्ञानदेवाप्रमाण नसतं. ती काय बोलायला लागली, सुरुवात केली तिने, अशी बोलली. मागोमाग परीसा भागवती आले. काय म्हटले चालले, अहो हिला मी 2 दिवस परीस दिला, ही म्हणते माझ्या नवऱ्याने चंद्रभागेमध्ये फेकून दिला, खोटं बोलते माझ्याशी. मागोमाग नामदेव महाराज आले. काय वाद चालले म्हणून विचारपूस केली. त्या दोघी एकमेकीशी भांडतायत आणि या परीसा भागवत नामदेव महाराजांशी भांडतोय. नामदेव महाराजांना काय बोलून झाल्यानंतर नामदेव महाराजांनी सांगितलं गप्प बसा म्हटले, तुम्हाला परीस पाहिजे ना, हो परीस पाहिजे, चला माझ्या बरोबर. चंद्रभागेमध्ये नामदेव महाराज त्या परीसा भागवताला घेऊन गेले. चंद्रभागेमध्ये बुडी मारली आणि पशामध्ये येतील तेवढे दगड गोटे हातामध्ये घेतले, परीसा भागवताच्या समोर ठेवले आणि सांगितलं उचला तुमचा परीस. परीसा भागवत म्हणाले माझा परीस आहे आणि दगड गोटे माझ्या समोर ठेवून मला सांगताय उचला, मला दगड गोटे नाही, मला परीस पाहिजे, परीस. नामदेव महाराजांनी सांगितलं कोणत्याही दगडाला हात लाव, परीसच आहे. काय सांगितलं, कोणत्याही दगडाला हात लाव, परीसच आहे. परीसा भागवतांना माहित होतं हे संत आहेत, दगडाला हात लावतात म्हणजे दगड परीस असे निश्चित. परीसा भागवताने विचार केला एवढे परीस आपल्या समोर ठेवलेले आहेत, मग एकच परीस का उचलायचा, 2-4 जरा उचलू ना. काय राहतं, फुकटचं गावलं आणि बापलेक धावलं, अशीच परिस्थिती राहते महाराज. परीसा भागवताने असा विचार केला आपण 2-4 दगड उचलू, म्हणून दोन्ही हात पुढे घेतले, नामदेव महाराजांनी दोन्ही हात मागे घेतले. नामदेव महाराज म्हटले तुमचा एक परीस होता तो एकच परीस उचलायचा. परीसा भागवत नामदेव महाराजांना शरण आले. माझा दृष्टांत संपला, सिद्धांत इतकाच. ते नामदेव महाराज तुम्हा आम्हाला सांगतात काय, धन पिशू नये. कोणते नामदेव महाराज, ज्यांनी दगडाला हात लावल्यानंतर सुद्धा परीस होतो ते नामदेव महाराज. विठाला विठाला आणि म्हणून धन त्रासदायक आहे, धन पिशू नये. पिशून या धनाने सध्या काय वाटोळ केले काय सांगायचं महाराज. बहीण भावाचा राहिला नाही, भाऊ बहिणीचा राहिला नाही. सध्या जमिनीच्या एवढ्या तुकड्यामुळे आज जगामध्ये सर्वात पवित्र असणारं नातं भाऊ बहिणीचं, ते भाऊ बहिणीचं नातं आज कुठंतरी महाराज बंद झाल्यासारखं दिसतंय. सांगू तुम्हाला, थोड्याशा पैशासाठी, थोड्याशा जमिनीच्या हिस्स्यासाठी तुम्ही आज भावाशी वैर ठेवताय, बहिणीशी वैर ठेवताय. वर्षभर काही वाटत नाही हो, काही वाटत नाही. पण वर्षातून 2 वेळा का होईना भावाला बहिणीची आठवण येते आणि बहिणीला भावाची आठवण होते. नंबर 1, भावाला वर्षातून एकदा का होईना बहिणीची आठवण होते. कोणत्या दिवशी, रक्षाबंधनच्या दिवशी. कितीही राख्या हाताला बांधू द्या, कितीही महाराज, पण सख्या बहिणीने राखी बांधली नाही ना, कधीतरी तो मनाला सांगून जातो आज माझी बहीण असती तर माझ्या हाताला राखी बांधली असते. बहिणीलाही भावाची आठवण येते, कधी, वर्षभर नाही आठवण येत महाराज. मग भाऊबीजेच्या दिवशी त्या बहिणीला भावाची आठवण येते. आज माझा दाद्या माझ्याशी बोलत असता, आज माझा भाऊ जर माझ्याशी बोलत असता, 200 रुपयाची का होईना तो साडी माझ्यासाठी घेऊन आला असता. नाही वर्षभर आठवण येत, पण रक्षाबंधनच्या दिवशी आणि भाऊबीजेच्या दिवशी नक्कीच भावाला बहिणीची आठवण होते आणि बहिणीला भावाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला नका नाते तोडू, नका त्या धनाच्या पाठीमागे लागू. आणि धन किती दिवस आपल्याजवळ राहतो, किती दिवस आपल्याजवळ राहणार आहे. आणि मिळालेलं धन का सुखकारच आहे,
खरं सांगा, गरीबाला चांगली रात्री झोप लागते का श्रीमंताला लागते? श्रीमंताला सारखी भीती राहते, आपल्याकडे पैसा आहे, मग चोर आले तर बरं तो पैसा आपल्याला खायला मिळाला असतं. काय काय विचार केले माणूस सांगता येत नाही. म्हणून धन त्रासदायक आहे. धन. नंबर 2 दारा. दारा शब्दाचा अर्थ होतो पत्नी. आता पत्नी बायको किती त्रासदायक आहे ते माझ्यासारख्याला सांगता येणार नाही महाराज, कारण माझं अजून झालं नाही. पण बायको किती त्रासदायक आहे ज्यांची झालेत ते सांगत असतात. बायकोला घेऊन जर साडीच्या दुकानामध्ये साडी आणायला घेऊन गेलोच, ती साडीवाल्याला त्या सेल्समनला सांगते 1 नंबरची साडी दाखव. किती? 1 नंबरची. सेल्समन पहिलीच साडी 1 नंबरची दाखवतो, तिच्या समोर ठेवतो, तशी ती साडी तिला पसंत असतेच. पण ती एक साडी पाहिल आणि तिचं मन भरेल तर ती बाई कसली. ती सेल्समनला सांगते अजून साड्या दाखव, अजून साड्या दाखव, अजून साड्या दाखव. सेल्समन 100 साड्या तिच्या समोर ठेवतो आणि 100 साड्या पाहिल्यानंतर पुन्हा ती पहिल्याच नंबरची साडी खालून काढते आणि त्या सेल्समनला सांगते ही साडी मला पसंत आहे, ही पॅक करा. इतकी बायको त्रासदायक. धन दारा. बरोबर ना तेजस महाराज? विठाला 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 धन दारा. पुत्र. पुत्र. पुत्र शब्दाचा अर्थ होतो मुलं. मुलंही त्रासदायक आहेत महाराज. किती त्रासदायक मुलं ऐका. आमचे गुरुजी एक गोष्ट सांगायचे, म्हणले मुंबईमध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये एक जोडपं राहत होतं. आता 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहणारं जोडपं, त्याच्यातच किचन, त्याच्यातच बाथरूम, त्याच्यातच फ्रीज, त्याच्यातच त्यांचं बेड आणि त्याच्यातच ते राहायचे. आणि मग दोघे जण एक दिवशी बेडवर पडले आणि तो त्याच्या बायकोला म्हटला, का ग आपली 10 बाय 10ची खोली आहे, याच्यातच आपलं किचन आहे, याच्यातच आपलं बाथरूम आहे, याच्यातच आपलं फ्रीज आहे, याच्यातच आपला बेड, इथंच आपण झोपतो. म्हटले तुम्हाला म्हणायचं काय? काय नाही म्हटले, आपल्याला जर एखादं पोरग झालं तर ते झोपल कुठं? ती म्हटली एवढी कशाला चिंता करताय, ज्या वेळेस होईल तेव्हा पाहू ना. तो म्हटला नाही नाही, माणसाचं नियोजन असलं पाहिजे म्हटले. ती म्हटली एवढी कशाला चिंता करताय, पाहू नंतर. नाही नाही म्हटले, ते कुठं झोपेल याची मला चिंता आहे. ती म्हटली एवढी कशाला चिंता करताय, एक काम करा, तुम्ही थोडं तिकडं सरका, मी थोडं इकडं सरते, हे काय मध्ये झाली जागा, इथं झोपेल म्हटले. तो म्हटला का ग जर दुसरा पोरगा झाला तर तो कुठे झोपेल? ती म्हटली एवढी कशाला चिंता करताय, थोडं तिकडे सरका, मी थोडं इकडे, हे काय झाली जागा, इथं झोपेल. तो जरा लहरी होता. तो म्हटला का ग जर तिसरं पोरग झालं तर ते कुठं झोपेल? ती म्हटली एवढी कशाला चिंता करते, हे बघा मी थोडी इकडे सरकते, आता तुम्ही थोडं तिकडे सरका. तो सरकायला गेला आणि बेडवरून खाली पडला. जसा बेडवरून खाली पडला, कमरेत वाकला गेला, हात मोडला गेला. माझा दृष्टांत संपला. खरं सांगा, तो कमरेत वाकला, त्याचा हात मोडला. कशामुळं? बेडवरून खाली पडल्यामुळं. बरं, बेडवरून खाली पडला असलेल्या मुलामुळं का नसलेल्या? बोला लवकर. हा 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 कशामुळं? असलेल्या का नसलेल्या? नसलेल्या. मग जर नसलेले एवढे त्रास देत असतील तर असलेले? विठाला 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 दान दारा पुत्र जन. हा जन समुदाय कमी त्रासदायक आहे महाराज. असं उचलतील आणि असं आपटतील बघा, सांगता येत नाही. जन कधी चांगलं बोलेल आणि कधी वाईट बोलेल सांगता येत नाही. पंचवार्षिक लागली की मग समजते हे जन कसं आहे. अहो, एकाच्या मागं फिरतील, दुसऱ्याचा प्रचार करतील, तिसऱ्याचे पैसे घेतील, चौथ्याचं खातील, 5व्याला मत देऊन निवडून देतील. विठाला विठाला दान दारा पुत्र जन. बंधू. बंधू. बंधू शब्दाचा अर्थ होतो भाऊ बंदकी. भाऊ हे भाऊ का कमी त्रासदायक असतात? चांगली जमीन ज्या ठिकाणी असेल ती आमच्या वाट्याला, मग खडकाळ इकडली तिकडली राहू द्या तुमच्या बाजूला. भाऊ बंदकी सगळ्यात अगोदर बांध कोरायला हेच पुढं. विठाला विठाला धन दारा पुत्रजन बंधू सोयरे. सोयरे का साधे आहेत का महाराज? ते का कमी आहेत का? किती त्रासदायक आहे सोयरे. लग्न असावं घरामध्ये आणि लग्नाच्या पत्रिकेमध्ये चुकून एखाद्या सोयऱ्याचं नाव लिहायचं राहून जावं, चुकून राहून जावं. 2 वर्ष लग्नाला होतात पण तो म्हटल्याशिवाय राहत नाही, माझं पत्रिकेत नाव नव्हतं, माझं पत्रिकेत नाव. काही तर लग्नालाही येत नाही. विठाला विठाला दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुना.
हे सगळे पिशून आहेत, त्रासदायक आहेत. म्हणून नामदेव महाराज म्हणतात सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी विठोबा रखुमाई. टाळी 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 भजन. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुना सर्व मिथ्याई जाणून शरण रिगा देवासी. आज या ठिकाणी स्वर्गीय रामचंद्र गोपाळ जोशी आणि स्वर्गीय अलका रामचंद्र जोशी या दोघंही उभयतांचं आज पुण्यस्मरण या ठिकाणी त्यांची मुलं संपन्न करतायत. किती मुलं आहेत? 2 मुलं आणि मुली, 1 मुलगी. 2 मुलं आणि 1 मुलगी. या तीनही मुलांनी आपल्या आईवडिलांच्या पश्चात काहीतरी भगवत नामचिंतन व्हावं या अनुषंगाने शास्त्रसुद्धा हे सांगते. पुत नाम नरकी त्रायती इति नाम पुत्राहा. पुत नावाच्या नरकामधून जो आपल्या आईवडिलांना तारतो, मुक्त करतो, मोक्षपद प्राप्त करून देतो त्यांना पुत्र म्हणायचं. आणि या तीनही मुलांनी आपल्या आईवडिलांच्या पश्चात काहीतरी भगवत नामचिंतन व्हावं, त्यांना उत्तम अशा प्रकारे जागा प्राप्त व्हावी या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि आपली व्यक्ती निघून गेल्यानंतर त्यांच्या पश्चात काही दानादी क्रिया घडल्या पाहिजेत. नंबर 1 पिंडदान घडलं पाहिजे. नंबर 2 वस्त्रदान घडलं पाहिजे. नंबर 3 अन्नदान घडलं पाहिजे. आणि नंबर 4 ज्ञानदान घडलं पाहिजे. पिंडदान का घडावं? तुकोबारे म्हणतात पिंड पदावरी दिला आपुली एकरी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांची ऋण. पितरांचे ऋण फिटावे असं जर वाटत असेल तर आपण पिंडदान केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण वस्त्रदान केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर अन्नदान आणि ज्ञानदान केलं पाहिजे. का अन्नदान करायचं? का ज्ञानदान करायचं? अन्नदानम परमदानम ज्ञानदानम अथ परमदानम. अन्नदान केल्यानंतर एखाद्या भुकेल्या व्यक्तीची क्षणभराची तृप्ती होते आणि ज्ञानदान केल्यानंतर एखाद्या अज्ञानी व्यक्तीची जीवन मरणाची तृप्ती होते. म्हणून या दानादी क्रिया घडल्या पाहिजेत. आणि या मुलांनी आपल्याकडनं ते घडावं
या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ज्या संत मंडळीने आपल्याला भगवंताची ओळख करून दिली ते संतांचे एकदा मोठ्या प्रेमाने भजन करून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आज कीर्तनासाठी मृदंगाची साथ करणारे हरिभक्त परायण या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील नवे नवे याच गावचे असणारे जावई असे असणारे हरिभक्त परायण आमचे तेजसजी महाराज मडवी ते सुद्धा या ठिकाणी आले. त्यांच्या शिष्यासोबत या ठिकाणी आले. त्यांचे सुद्धा शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. उत्तम अशी गायनाची साथ करणारे हरिभाऊ महाराज भंडारी असतील, आमचे प्रमोद महाराज पाटील असतील, त्याचप्रमाणे आमचे अमोल महाराज गांगुर्डे असतील, आमचे विणेकरी बाबा टाळकरी बाबा दोघांची शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. माईक सिस्टीम अतिशय गोड होती, अतिशय गोड. काही काही ठिकाणी गेल्यानंतर डबेच्या डबे मसाला आणि चव नाही कशाला, नुसते साऊंड लावलेले असतात. पण आज माईक सिस्टीम अतिशय गोड उत्तम. त्यांची शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. वक्ता किती मोठा असू द्या तर किती छोटा असू द्या, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेविना. महिला वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी भरपूर उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि या दोघंही उपयतांना उत्तम अशी जागा प्राप्त हो हीच भगवंताकडे प्रार्थना करून कीर्तन वाक्पुष्प सेवेला पूर्ण विराम देत असताना भगवंताकडे एकच प्रार्थना. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख मापनीयात्. कोणाच्या वाटेला दुःख नाही हो, प्रत्येकजण निरोगी राहो, प्रत्येकाच्या डोळ्याला सुख शांती समाधान पाहायला मिळो हीच भगवंताकडे प्रार्थना करतो आणि कीर्तन वाक्पुष्प सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. तुकाराम 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 टाळी 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 भजन. तुकाराम 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 तुकाराम. दुर्दैव पहा ना, ज्यावेळी आमचे आई बाबा हे जग सोडून गेले तेव्हा मात्र आम्हाला त्यांचं शेवटचं दर्शनही झालं नाही. त्यांचा चेहराही आम्हाला पाहता आला नाही. काय हे दुर्दैव. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, ज्या वेळेला या घटना घडल्या त्यावेळी संपूर्ण जगात कोरोनामुळे मृत्यूने अक्षरशः थैमान घातला होता आणि त्या सुनामीमध्ये लोकांची घरच्या घरं उद्ध्वस्त झाली आणि त्या लाटेमध्ये आमचं पण एक घर असंच झालं. याचं दुःख खूप आम्हालाच आहे. आई बाबा सोडून जाऊन आज 5 वर्ष झाली, पण आजही ते आमच्याच आजूबाजूला आहेत असं नेहमी वाटतं. त्यांनी शिकवलेले पाठ आजही आमचे मम्मी मावशी मामा आम्हाला सांगत असतात. असो, बोलण्यासारखं खूप आहे, पण आजच्या या दिनी आपण सर्वजण येथे उपस्थित राहिलात आणि आमची आई स्वर्गीय अलका रामचंद्र जोशी व बाबा स्वर्गीय रामचंद्र गोपाळ जोशी यांना सद्गती मिळावी म्हणून इथे आपण उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे पुनश्च एकदा मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करते आणि भगवत चरणी त्यांना उत्तम स्थान प्राप्त व्हावं यासाठी 2 मिनिटांचे श्रद्धांजली आपण सर्वांनी अर्पण करावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करते. श्रद्धांजली सुरू. ओम शांती.